महात्मा पुतळ्याजवळ हातात लाटणं घेऊन महिला व पुरुषांनी एकत्र येत शनिवार दिनांक 24/8/2024 रोजी 12 वाजता लाटणं आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर रुपेश नाठे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख गोसावी दादा, युवा जिल्हा अध्यक्ष उमेश शिंदे यांच्या उपस्थितीत लाटणे आंदोलन झाले। महिलांवरील अत्याचार कमी झालाच पाहिजे, अत्याचार करणाऱ्या नराधमावर कडक कारवाई झालीच पाहिजे, लग्नाची वयाची अट शिथिल झाली पाहिजे, लग्नाचा निर्णय ऐच्छिक झाला पाहिजे, ठराविक वयाची अट काढली पाहिजे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांना निवेदन देण्यात आले। विजय चुंबळे, रेखा जाधव, शिवाजी गुंजा, जयश्री गायकवाड, महिला तालुका अध्यक्ष नितीन दातील, सुरेश सानप, मंगला मोरे, निशा वराडे, प्रमिला लोंढे, रामबाबा शिंदे, योगिता पाटील, चिंदूभाऊ गुंजा, स्मिता लोणारे, सुरेखा वडसकर, ऋषिकेश कटारे, भूषण रूपवते, पिनू शिंदे, कृष्णा पटेल, कैलास सिरे, नंदू साळवे, अलका वागचौरे, माया जाधव, काशाबाई शिंदे, लीलाबाई तुपे, माया सुकेनकर, सुरेखा शिंदे, उत्तम दळवी, वैष्णवी बर्डे, मणिकर्णिका गायकवाड, ज्योती सूर्यवंशी, रतन जाधव, हिरामन जाधव, तानाजी शिंदे सह महिला पुरुष सहभागी होते। आज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य पक्षाच्या वतीने आज महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजे यासाठी इथं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे धडे दिले त्यांच्या पुतळ्याजवळ आज आम्ही अत्याचार थांबले पाहिजे या मागणीसाठी महिला आणि पुरुषांनी एकत्र येत लाटणे आंदोलन केले आहे। लाटणे आंदोलन करण्याचा आमचा उद्देश 3 आहे। पहिला म्हणजे आमचं महाराष्ट्र सरकारला आणि विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी जो कायदा बनवलेला आहे 18-21 वर्षाचा त्याच्यामध्ये शिथिलता आणावी आणि ऐच्छिक निर्णय ठेवा। कोणाला वाटलं 16 वर्ष लग्न करतील, कोणाला वाटलं 20 वर्ष करतील, कोणाला वाटलं 25 वर्ष करतील, कोणाला वाटलं 30 वर्ष लग्न करतील। बाबा ही आमची मागणी आहे का? कारण तुम्ही जे 18 आणि 21 वर्षाची अट ठेवली आहे त्याच्यामुळे नाईलाजाने लग्नावर आलेल्या मुलीसुद्धा ज्या आमच्या शेतकऱ्याच्या मुली या दिप्पाड असतात दिसायला आणि त्या मुलीचे सुद्धा लग्न उजवायला आम्हाला त्रास होतो। मग आम्ही नाईलाजाने त्याला शिकवत बसतो। 18-21 वर्षाची शिकवायला ज्या मुली असतात कॉलेजला येतात आणि टवाळखोर पोरं रोमिओ माझ्या सहित सर्व पुरुष हे नालायक आहेत। कारण त्यांना महिला सुंदर दिसली की त्यांची भावना त्यांची वास्तव जागे होते आणि ते महिलांना फूस लावून दादागिरी करून मुलींना जाळ्यामध्ये फसवतात आणि दररोज सिन्नर तालुक्यातील 100-150 मुली गायब होत आहेत। 2 दिवसापूर्वी वावी येथे 2 बालकांवरती अत्याचार झाले आहेत। त्याचपुढे बदलापूर इथे अत्याचार झाला आहे, पुण्याला झाला आहे। देशामध्ये शेकडो हजारो मुली एका तासाला पळून नेल्या जात आहेत। हा काही का बापाची मालमत्ता समजली का? हे थांबलं पाहिजे। परंतु यासाठी आपण पुतळा फोडला की दंगल करणाऱ्याला पकडतो, परंतु दंगल ही रिॲक्शन आहे। मूळ मुद्दा पुतळा जो फोडतो तो समाजकंटक पकडला पाहिजे। म्हणून मूळ जो मुद्दा आहे तो 21 आणि 18 वर्षाची जी अट केली आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे मावळू आहेत, संवेदनशील आहेत, आंदोलन केल्यानंतर न्याय देतात ही त्यांची ख्याती आहे। म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना माझी विनंती आहे, मी तुमचाच तालुका अध्यक्ष होतो, आज आम्ही स्वराज्य पक्षामध्ये आम्ही आलो आहोत का? कुठंतरी लोकांचे प्रश्न सुद्धा आहेत त्याला वाचा फोडता येत नाही आणि वाचा फोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याचे आम्ही आज झेंडे घेतलेले आहेत आणि तुमच्याकडे मागणी करत आहोत की कायद्यामध्ये शिथिलता आणा विवाहाच्या, त्याचबरोबर अत्याचार करणाऱ्यांसाठी शिक्षा होण्यासाठी कडक कायदे करा आणि त्याचबरोबर पोलिसांना आमची विनंती आहे सिन्नर तालुक्याच्या बसस्टँड, कॉलेज, शाळा इथं तुमचे रोडवरती धाक करण्यासाठी पकडण्यासाठी गस्त घालणे गरजेचं आहे। मी शांतता कमिटीमध्ये अनेक वेळा मांडलेला आहे, त्याच्यावर कारवाई पण झाली, पण यापेक्षा कडक झाली पाहिजे ही आमची पोलिसांकडे मागणी आहे। अन्यथा या सगळ्या महिलांना घेऊन आपल्या सर्वांना कल्पना आहे गेल्या काही दिवसांपासून रोजच टीव्हीवरती ज्या बातम्या येत आहेत त्या महिलांवरच्या अत्याचाराच्या बातम्या समोर येत आहेत। कुठेतरी हे महाराष्ट्राची संस्कृती लोक विसरत चालले। ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती कानाडोळा करण्याची सुद्धा कोणाची हिंमत होत नव्हती, तिथे लहान लहान बालकांवर सुद्धा अत्याचार जर केले जात असतील तर स्वराज्य पक्ष शांत बसणार नाही। आपल्याला कल्पना आहे काल परवाच आपल्या येथे देखील सिन्नरमध्ये वावी येथे एका बालकावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला, त्याचा आम्ही इथे निषेध करण्यासाठी सर्वजण उपस्थित आहोत। त्याचप्रमाणे उद्या सायंकाळी 6 वाजता
नाशिक जिल्ह्यामध्ये मोठे महिला स्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे एकच, काही दिवसांपूर्वी कोलकातामध्ये डॉक्टर महिलेवरती अत्याचार झाला, त्यानंतर बदलापूरमध्ये अत्याचार झाला, सिन्नरमध्ये अत्याचार झाला, चांदवडला झाला। अनेक ठिकाणी दररोज जर या गोष्टी पुढे येत असतील तर आम्ही छत्रपती संभाजीराजांचे मावळे शांत बसणार नाही। या सरकारला जर लवकर जाग आली तर ठीक, नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय स्वराज्य थांबणार नाही। जय जिजाऊ, जय शिवराय। आज दिवस उगवला की रोज काही ना काही नवीन कृत्य ऐकायला येत आहे। 4 वर्षाची बालिका असो किंवा 40 वर्षाची महिला असो, कुठेतरी काहीतरी नराधमाने कृत्य करून त्या महिलेवर किंवा त्या बालिकेवर अत्याचार केल्याचे प्रकरण रोज आपल्या कानांवर येत आहे। परंतु आता हा माझा एकच प्रश्न आहे का हा खरोखर शाहू, फुले आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र राहिलेला आहे का? जर तसं असेल तर मग कुठेतरी या नराधमांना कायद्याची आणि सुव्यवस्थेची भीती राहिलेली नाहीये। त्याचप्रमाणे मी एवढंच सांगेन की आपलं उद्या दिनांक 25 ऑगस्ट रोजी कालिका मंदिर ते CBS चौक शिवस्मारक नाशिक येथे महिलांच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण कॅन्डल मार्च रॅलीचे आयोजन केलेले आहे। तर सर्व जिजाऊच्या, सावित्रीच्या आणि रमाईच्या लेकींनी त्या कॅन्डल मार्चला उपस्थित राहावे, कारण नराधमाचा कोणताही धर्म नसतो, कोणतीही जात नसते आणि कोणताही पंथ नसतो। कृत्य करणारा हा कोणताही जातीपातीचा नसतो। त्यामुळे मी सर्व महिलांना हे आवाहन करेल की उद्या सर्व सिन्नरकर महिलांनी त्या रॅलीमध्ये उपस्थित राहावे आणि महिलांच्या सुव्यवस्थेमध्ये आणि न्यायव्यवस्थेमध्ये कुठेतरी चांगली सुरक्षा केली जावी, यासाठी आपण ती कॅन्डल मार्च केलेली आहे। तरी आपण या कॅन्डल मार्चला उपस्थित राहावे एवढंच मी सांगू इच्छिते। मध्ये प्रमुख मागण्या: 1. मुलीच्या लग्न वयाची अट शिथिल करणे. 2. मुली व महिलांवरील अत्याचार करणाऱ्या नराधमांना जास्तीत जास्त कडक शासन करत अत्याचारास पायबंद घालावा. 3. सिन्नर बस स्थानक, शाळा, कॉलेज, क्लास ठिकाणी रोड रोमियोचा, नराधमांचा, मुलींना दादागिरी अमिष मार्फत जाळ्यात अडकवणारे यांचा बंदोबस्त करावा. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.